तर श्रीमंतीचा विचार करणे जादू भाग सेशन 3, त्यामध्ये पहिल्या दिवसाला सुरुवात करतोय आपण की प्रार्थनेने आपण सुरुवात केली की आपलं जीवन 1000 पटीनं कशा पद्धतीने आपलं चांगले बनवू शकतो यावर आपण सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहे। विचार करून श्रीमंत होता येतं का, हा पहिला प्रश्न असतो। तर माणसात तुम्हाला मला एक सांगायला पाहिजे, श्रीमंत या मराठी शब्दाला इंग्लिशमध्ये रिच म्हटलं जातं। रिच या शब्दातच ज्यांचं रिलेशन चांगलं आहे, ज्यांचं इन्कम चांगलं आहे, ज्यांचं कॅरेक्टर चांगलं आहे, ज्यांची हेल्थ चांगली आहे, ही अशी माणसं श्रीमंत असू शकतात। मग आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहेत का? रिलेशन आपलं चांगलं आहे का? आपलं इन्कम चांगलं आहे का? कॅरेक्टर आपलं चांगलं आहे का? हेल्थ आपलं चांगलं आहे का? याच्यावर आपण विचार करायचे। आपल्या जीवनातल्या असणाऱ्या घटना किंवा अडचणी सोडून द्यायच्या आहेत, मूठ अशी गच्च धरून परत खाली सोडून द्यायचे, ड्रॉप द सिच्युएशन, म्हणजे आपल्या जीवनातल्या असणाऱ्या घटना, निगेटिव्ह घटना सोडून द्यायच्या आहेत आणि आपण ज्या ठिकाणी ज्या गोष्टी करणार आहे, आपण जिथे नोकरी करत असाल, धंदा करत असाल, व्यवसाय करत असाल, त्या ठिकाणी आपली प्रगती झाली पाहिजे, आपल्यामुळं बदल झाला पाहिजे। यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे? म्हणून माझ्या जीवनामध्ये भूपेंद्रसिंह राठोड आले, त्यांचा एक कोट आहे की व्हेन यू सपोर्ट द वर्ल्ड सेल्फलेसली द होल युनिव्हर्स विल सपोर्ट एंडलेसली। निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा फळास येत असते, म्हणून आपण निस्वार्थी वृत्तीने काम करायला पाहिजे। आपण जिथं काम करतोय त्या काम करणाऱ्या ठिकाणी आपल्यामुळं काहीतरी बदल झाला पाहिजे, ही अपेक्षा आणि इच्छा आपल्या प्रत्येक माणसामध्ये पाहिजे। जसं मी एका पतसंस्थेमध्ये 13 वर्ष सर्व्हिस केली। ते सर्व्हिस करत असताना ती संस्था एक माझी स्वतःची, माझ्या वडिलांची आपली आहे असं समजून ज्या मनापासून नोकरी केली, काम केलं, म्हणून मी आज संस्थेचा एका विकास संस्थेचा मालक आहे। म्हणून जाणून बुजून आपण वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला। आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्यामुळं आपल्यामुळं बदल झाला पाहिजे। आणि आपण काही सर्वसामान्य माणसं नाही, आपण असामान्य माणसं आहोत। प्रत्येकाने प्रत्येकजण जबरदस्त आहे, आपल्यामध्ये कोणतीही गोष्ट कमी नाही, आपलं ज्ञान भरपूर आहे। ज्ञानाचा वापर करून घेऊन आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो। मला सुरुवातीला सांगायला, मी काही गुरु नाही, मी तर सुरू आहे, मी मार्गदर्शन करतोय, म्हणजे माझ्याकडे नवीन नॉलेज भरपूर आहे असा विषय नाही। मी नवीन शिकायचा प्रयत्न करतोय, लोकांना वाटायचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामुळं लोकांच्या जीवनात परिवर्तन करायला। मी जे सांगणार आहे ते माझ्या नॉलेजला मला जे आलंय ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। माझ्या जीवनामध्ये मी ज्या गोष्टी वापरल्यात त्याचा फायदा मला झालाय, तोच तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडावं, घटना चांगल्या घडाव्यात, हा माझा उद्देश आहे। म्हणून हा कार्यक्रम मी करतोय। आणि हे तुम्ही सगळेजण जजमेंट काय लावत बसू नका, हे असंच का, ते तसंच का, काय प्रॉब्लेम आला तर मला विचारा, नो प्रॉब्लेम, विचारा, पण सोल्युशन हे 100% तुम्हाला या सेशनमध्ये मिळेल। कारण आपण शिकायसाठी इथं आलो, योग्य ज्ञान घ्यायसाठी आलो। योग्य ज्ञान घ्या, त्याचा वापर करा, तुमच्या जीवनामध्ये पाहिजे ते जीवन बदलून तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता, श्रीमंत होऊ शकता। पण काही लोकांना कमी मिळते, काही लोकांना जादा मिळते। हे कशामुळं? काही लोकांना कमी मिळते, काही लोकांना जादा मिळते, हे कशामुळे होतंय? काय कारण आहे याचं? काही लोक कंपनीमध्ये चेअरमन होतात, काही जण डायरेक्टर होतात, काही मॅनेजर होतात, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं घडतं। याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहेत? का काही लोकांचा ग्रोथ होतोय, काही जणांचा ग्रोथ होत नाही, कारण काय आहे? कमी जास्त काय? आपण ज्या गोष्टी घाबरतोय त्या गोष्टी घडत असतात। आपण आपल्या जीवनामध्ये श्रीमंतीचा विचार करून जादू घडवू शकतो का? तर 1001% आपण घडवू शकतो। ह्या जीवनाची आपल्या फॅक्ट ऑफ लाईफ काय आहे? फॅक्ट ऑफ लाईफ काय आहे की 1% लोकांच्याकडे 99% पैसा आहे, 99% लोकांच्याकडे 1% पैसा आहे। याच्या पाठीमागं कारण काय सिच्युएशन आहे? अशी 99% लोकांपेक्षा वेगळं असं काहीतरी ते शिकतात, नवीन काहीतरी शिकतात, नवीन नॉलेज घेतात, इम्प्लिमेंट करतात, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस मिळतोय। मग आपण सक्सेस मिळण्यासाठी आपण काहीतरी शिकायला पाहिजे, लर्निंग करायला पाहिजे। लर्निंग केल्याशिवाय अर्निंग मिळू शकत नाही, म्हणून शिकायला पाहिजे। आपण आतापर्यंत जे केलं तेच केलं तर तेच मिळणार, नवीन काय केलं तर नवीन मिळणार। मग जाणून बुजून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही करूया। मनापासून तुमचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो। कारण का? तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे। तुमच्या ह्या धाडसाला अगदी मनापासून सलाम। कारण का? तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी, तुमच्या प्रपंचासाठी, घरदारांच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही जे काय करतात त्यासाठी तुम्हाला धन्यवाद आहेत। म्हणून
तुम्ही त्या 99% लोकांच्या 1% लोकांच्या तुम्ही जमताय, कारण तुम्ही एवढी दानत दाखवली की वेळेत वेळ काढून सुद्धा बिझी शेड्यूलमधून सुद्धा हे कार्यक्रम करताय, कारण तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे. कारण का या टी व्हीवरती किंवा आणि बरेच माहिती तुम्हाला मिळत असताना सुद्धा हा कार्यक्रम अटेंड करताय, कारण वेगळं काहीतरी शिकायचं. श्रीमंतीचा विचार करण्याची जादू, श्रीमंत कसं होता येतं याचा स्टडी करायचा आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही झालात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहेत. आणि शिफ्ट टू एंटरटेनमेंट टू एज्युकेशन, करमणुकीकडून शिक्षणाकडे वळायला पाहिजे. कारण का शिफ्ट आपण व्हायला पाहिजे. वेगवेगळे कार्यक्रम असतात. आता दहीहंडीचे कार्यक्रम चालू आहेत, श्रावण महिन्याचे कार्यक्रम चालू आहेत, हे सगळे वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम चालू आहेत. तर क्षणिक सुखासाठी न करता एज्युकेशनला, शिक्षणाकडे लक्ष दिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतो. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये करमणुकीतून शिक्षणाकडे, शिफ्ट टू एज्युकेशन टू एंटरटेनमेंट टू एज्युकेशन, आपल्याला चेंज बदल करायला पाहिजे त्यावेळेला सगळ्या गोष्टी. आणि हे जे आपल्याला टेक्निकल नॉलेज आहे, टेक्निकल नॉलेज हे आपल्याला आपल्या पोट भरण्यासाठी चालतं, पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असो किंवा सेल्फ एज्युकेशन असू दे, हे दुनिया चालण्यासाठी आपल्याला मदत करू शकतं. म्हणून टेक्निकल एज्युकेशन पाहिजेच, पण टेक्निकल एज्युकेशनपेक्षा सुद्धा आपल्याला सेल्फ एज्युकेशन महत्त्वाचं आहे. टेक्निकल एज्युकेशन घेतल्यामुळे तुम्ही पोटपाणी करू शकता, पण सेल्फ एज्युकेशन केल्यामुळे, डेव्हलपमेंट केल्यामुळे दुनिया चालवू शकता. लाईफ कॅन बी इम्प्रूव्ड इझिली, आपलं जीवन सहजासहजी आपण बदलू शकतो, जीवनाला सर्व काही आपण मिळवू शकतो. आणि आपण आपल्या जीवनामध्ये आनंदाला, हॅपीनेसला, आनंदाला प्रायोरिटी द्यायला पाहिजे, प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे. हर हाल में हर काल में आपण हास्य निर्माण करायला पाहिजे, आनंद निर्माण करायला पाहिजे. आपण जोपर्यंत आनंद निर्माण करणार तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. जाणून बुजून आपलं आनंदी जीवन जगायला शिकायला पाहिजे. मग आनंदी होण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? मोठी गाडी घेतल्यावर, बंगला घेतल्यावर, सोनं आणायल्यावर, कपडे घेतल्यावर, दागिने घेतल्यावर किंवा कुठल्या तर महागड्या गोष्टी आल्यानंतर आपण आनंद मानणार का? तर आनंद असा मानायचा नाही. आनंद हा प्रत्येक क्षणामध्ये असतो. आपण मानण्यात, उपभोगण्यात आनंद आहे. आपण आनंद आपल्या आतमध्ये आहे, तो बाहेर काढला पाहिजे. काहीतरी झाल्यानंतर, काहीतरी वस्तू मिळाल्यानंतर आनंद मानू नका. कारण नको. प्रत्येक गोष्टीसाठी आनंदी होण्यासाठी काही कारण नाही पाहिजे. दुःखासाठी तर भरपूर कारण आहेत. ऑफिस लेट आहे, बॉस चुकीचं आहे, आपण सगळं बुधात चेहऱ्यानं सगळं चाललंय, हे चुकीच्या गोष्टी करतात. म्हणून आनंदी जीवन जगण्यासाठी कंप्लेन फ्री लाईफ जगायला पाहिजे. म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे, कंप्लेनर्स आर नॉट क्रिएटर, क्रिएटर्स नॉट कंप्लेनर. तक्रार करणारा काही निर्माण करू शकत नाही, निर्माण करणारा काही तक्रार करू शकत नाही. कारण का आपणाला काहीतरी वेगळं करायचं. तक्रार करण्यात वेळ वेस्टेज घालू नका, आनंदी जीवन जगण्यामध्ये वेळ घालवा. काहीतरी निर्माण करूया. वेअर लॉजिक स्टॉप देअर मॅजिक स्टार्ट. जिथं तर्क वितर्क थांबतात ना, तिथं जादू घडायला सुरुवात होते. आपल्या जीवनामध्ये जादू जर घडायचे असेल तर नवीन नवीन गोष्टी काय करायला पाहिजेत. श्रीकृष्ण आणि कर्ण ज्यावेळेला चर्चा करतो त्यावेळेला कर्णाने विचारलं की बाबा माझा काय दोष होता, माझा जन्म झाला त्यावेळेला माझी आईनं सोडलं. राजा द्रोणाचार्याने जेव्हा शिकण्यासाठी गेलो तेव्हा मनाई केली, क्षत्रिय नाही म्हणून सांगितलं, त्यात माझा काय दोष होता. सूतपुत्र म्हणून मला बोललं, त्या सभेमध्ये मला बोलवलं, माझा दोष काय होता. भगवान परशुरामाने मला सुद्धा शिक्षण दिलं, पण त्याला एक शाप सुद्धा दिला की ज्या वेळेला गरज असेल तुला शिकलेली विद्या तुझ्या आठवणार नाही योग्य वेळेला. आणि धनुर्विद्या शिकत असताना गोहत्याचं पाप लागलं, मध्येच अचानक दगाई आली, गोहत्या झाली. म्हणजे का, ह्यात माझा काय दोष होता. ज्यावेळेला कर्ण विचारतो, श्रीकृष्ण म्हणतास तुझा त्यात काय दोष नाही. तू धनुर्विद्या शिकत होतास त्यावेळेला मी गायी सारत होतो. तू गुरुकुलामध्ये शिकत होतास त्यावेळेला मला गुरु नव्हता. मी असा वनवन फिरत होतो. मी जिच्यावर प्रेम केलं तिच्या सुद्धा लग्न झालं नाही. राजनीतीप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे माझं लग्न झालं. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हा असतो. कंप्लेंट करणं बंद करायला पाहिजे. तुम्ही आम्ही कर्माला प्राधान्य दिलं पाहिजे, धर्मासोबत राहायला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये चॅलेंज येत राहणार. प्रत्येक चॅलेंजला आपण सलग साथ द्यायला पाहिजे. प्रॉब्लेम येतच राहणार. आणि ज्या वेळेला प्रॉब्लेम येणार, अडचण येणार, पैशा बाबतीत अडचण येणार, त्यावेळेला प्रार्थना म्हणायला पाहिजे कि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, मेरे पास बार बार आता है, हर बार आता है, काम करो तो आता है, काम नहीं करो तो आता है, रात में भी आता है, दिन में भी आता है, सो जाऊँ तो आता है, जब जरूरत है तो ज़्यादा ही आता है.
पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त आहे. ह्या अशा आपण अफर्मेशन स्वयंसूचना घ्यायला पाहिजेत. मग आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सहजासहजी घ्यायला पाहिजेत. ते करण्यासाठी तुम्ही आम्ही जागृत रात्रंदिवस कष्ट करून करायला पाहिजे. तुम्हा आम्हाला सन्मान पाहिजे, मान सन्मान पाहिजे, इज्जत पाहिजे, सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये बदल करायला पाहिजे, काहीतरी निर्माण करायला पाहिजे. आपण सायकलून चाललो तरी सुद्धा BMW चाललोय हा आविर्भाव पाहिजे. आम्ही 3 जानेवारी 2010 हॅपी थॉट्स HTFC फाउंडेशन कोर्स केला. ज्यावेळा शिकायला सुरुवात केली त्यावेळा जीवनामध्ये आमच्या परिवर्तन घडायला सुरुवात झालं. जसं आमच्या जीवनात शिकायला परिवर्तन घडायला चालू झालं तसं तुमच्या सुद्धा जीवनामध्ये परिवर्तन घडायला सुरुवात होईल आणि होणार. कारण तुम्ही आज शिकायला सगळं अटेंड केलतात म्हणून जाणून बुजून. मग तुम्ही म्हणणार की या स्वयंसूचना घेऊन अफर्मेशन घेऊन असा फायदा होतो का? तर 100% फायदा होतो. आणि जर होतच नसेल तर 20-25 वर्षात तुम्ही काय केलाच नाही तर माझ्या बोलण्यावरती माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून 1 वर्षभर करून बघा ना किती फरक पडतो. 25-30 वर्षे नाही केला पण 1 वर्ष 6 महिने करून बघितल्यानंतर तुम्हाला रिझल्ट येत असतील, रिझल्ट ओरिएंटेड असतील. तुम्ही का विश्वास ठेवायलाच पाहिजे ना. ज्यावेळेला विश्वास ठेवा, ट्रस्ट द प्रोसिजर वरती विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी तुम्ही करायला चालू करा. आणि ह्या गोष्टी आम्ही ज्या वेळेला शिकलो, नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो त्यावेळेला मला 700 रुपये पगाराची होती. आज एवढी जी प्रगती झाली ते नवीन टेक्निक नवीन नॉलेज घेतल्यामुळे झालं. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्या ज्याला नवीन संधी शिकायला येतील त्याला शिकायला पाहिजे. आणि आपल्यामुळे दुसऱ्याच्या जीवनात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, दुसऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, दुसऱ्याला मदत करता आली पाहिजे, आपल्यामुळे चांगलं झालं पाहिजे. आणि काही वेळेला संधी मिळाली तर आपण आपली सुद्धा पाठ थुपटून घ्यायला पाहिजे. म्हणून आजपासून तुम्ही बदल करा. वर्क ऑन द रूट्स टू गेट गुड फ्रुट्स. मुळावरती तुम्ही काम जर केला तर तुम्हाला यश चांगलं मिळू शकतं. त्यामुळे मुळावरती तुम्ही काम करायला चालू करा. मुळावरती काम करणं हे महत्वाचं आहे. when choose right things change fruits works on roots. पैसा कुठून येणार यावरती जास्त लक्ष देऊ नका. पैसा कसा येणार, काय येणार, जसं येणार. दुसऱ्या कामाकडे, चुकीच्या कामाकडे लक्ष देऊ नका. ऑफिसमध्ये काम करताय, जिथं काम करताय त्यावरती लक्ष द्या. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. नातेवाईक, शेजापाजारी, पै पाहुणे, कपडे याच्यावरती लक्ष न देऊ नका. किंवा आणि प्रमोशन डिमोशन याच्यावरती अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टीवरती लक्ष द्या. फोकस द्या द वन थिंग. एकाच गोष्टीवरती लक्ष द्या, ते महत्वाचं आहे. द्रोणाचार्य ज्या वेळेला आपल्या मुलाला अश्वत्थाम्याला रात्री झोपल्यानंतर उठवून त्यांना ज्यावेळेला बाण शिकवत होते त्यावेळेला अर्जुन स्वतः ज्यावेळेला स्वाई स्वाई आवाज आला त्यावेळेला अर्जुन जागा झाला. अर्जुनाला लक्ष दिलं तर हे कोण रात्रीचं बाण करते. त्यावेळेला अश्वत्थाम्याला द्रोणाचार्य शिकवत होते बाण कसे सोडायचे, कशा पद्धतीने करायचे होते. दुसऱ्या दिवशी कंप्लेंट न करता त्यांनी स्वतः उठले, स्वतः रात्री 12ला त्यांनी प्रॅक्टिस करायला चालू केली अर्जुनाने. म्हणून अर्जुनाला धरून म्हटलं जातं त्या तरबेज झाला. कंप्लेंट केली नाही त्यांनी. तुम्ही तुमच्या सगळे विद्यार्थी किंवा संचय शिक्षक सोबलेला असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला शिकवताय अशी त्यांनी कंप्लेंट काय केली, स्वतः क्रिएट करायला चालू केलं. म्हणून तुम्ही सुद्धा कंप्लेंट फ्री करा, कंप्लेंट फ्री राहा. नवीन काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. दुसरीकडे कुठेही लक्ष देऊ नका. नाही तुमचं आमचं लक्ष असतंय मोदीचं काय झालं, गांधीचं काय झालं, जंतर मंतरवर कवा उपोषण आहे, काय चाललंय, दंगा कुठं झाला, दरोडा कुठं झाला, ह्या गोष्टीवर आपण लक्ष न देता वेगळ्या काहीतरी करायला पाहिजे. आपण आपल्या पोटाला खायला 2 दिवसातून 2 वेळा 3 वेळा देतो. आपल्या डोक्याला मेंदूला कमीत कमी 1 टाइम तर चांगलं काहीतरी खाद्य द्यायला पाहिजे. मनापासून हे करा, मनापासून करायला चालू करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळू शकतात. डोंट टेक लाईफ टू सिरियसली. हे जीवन एकदाच मिळालंय, सिरियसली घेऊ नका. लाईट सिरियसली अजिबात सिरियस घ्यायचं नाही. नाही काही लोकांचं असतं बघा, लोन कर्ज झाले. तुम्ही विचार कशाच करताय, कर्जाचा कर्जच वाढणार. म्हणून जाणून बुजून विचारामध्ये बदल करायला पाहिजे. चिंता चिता के समान आहे. चिंता करून सोल्युशन संपत नाही. त्यासाठी चांगले विचार करायला पाहिजे. क्वालिटीज ऑफ थॉट्स, क्वालिटी ऑफ लाईफ. विचार बदला,
नशीब बदलेल, मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. ट्रस्ट द प्रोसिजर. जे घडणार एव्हरीथिंग इज परफेक्ट. ट्रस्ट द प्रोसिजर, एव्हरीथिंग इज परफेक्ट. प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला योग्य होते. IPO आपला काय आहे, आपल्याकडे जे नॉलेज आहे, इनपुट काय होते, प्रोसेस काय होते, आउटपुट काय निघतंय, आपला IPO काय आहे याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. आपला जर IPO चिंता असेल, कॉम्प्रोमाइज असेल, छोटा लूज विचार असेल, चिंताग्रस्त असाल, तणाव असाल, निगेटिव्ह असाल, साधा ऑर्डिनरी साधा सिंपल माणसारखा विचार असेल, तर आपल्याला त्या निगेटिव्ह गोष्टी येणार. म्हणून आपला IPO काय जातोय. आंब्याचं पिबेल लांब येणार, चिंचा पेरला चिंच येणार, पेरू पेरले पेरू येणार. आपल्या मनामध्ये IPO काय जातोय, आपल्या मनामध्ये काय घुसतंय, सकारात्मक नकारात्मक याचा विचार करा. मग आपल्या जीवनामध्ये लहानातून मोठे कसा होता येते. जे काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर लक्ष द्यायचं आहे. आपला IAS व्हायचं आहे, त्या IAS ची प्रोसिजर आहे, त्यासाठी जे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. चहा निर्माण करण्यासाठी पाणी पाहिजे, अद्रक पाहिजे, साखर पाहिजे, गॅस पाहिजे, ही प्रोसिजर आहे. चहाच्या प्रोसिजरमध्ये आपण जर नमक टाकलं किंवा मिरची टाकली तर चहा होणार नाही. तसं आपल्याला श्रीमंत होण्यासाठी जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरची विश्वास ठेवून आपण जर कष्ट करत गेलो तर आपल्या जीवनामध्ये प्रगतीपथावर जाऊ शकतो, आपण श्रीमंत होऊ शकतो. म्हणून फॉलो द प्रोसिजर्स. जी प्रोसिजर आहे त्या फॉलो करायला पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळतं, हे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड, त्याचं मायक्रो प्लॅनिंग असतं. आणि तुम्ही आम्ही सुद्धा आतापर्यंत जे झालं ते केलं. वेगळं काहीतरी करायला पाहिजे. नकारात्मक सोडून सकारात्मक करायला पाहिजे. आणि प्रॉब्लेम जिथं आहे तिथं सोल्युशन 100% आहे. आतापर्यंत जे निगेटिव्ह पॅटर्न आहे ते आपण तोडायला पाहिजे. निगेटिव्ह पॅटर्न जोपर्यंत परत नाही तोपर्यंत आपण नवीन काही करू शकत नाही. नवीन करण्यासाठी वेळ आपल्याला निर्माण करायला पाहिजे. आणि आपण नवीन करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे. आणि आपण नवीन जर काय करत नसला तर आपल्या आई वडिलांचा, आपल्या घरदारांचा, परिवाराचा सगळ्याचा अपमान करतोय, देशाचा अपमान करतोय, शहीद झालेल्या लोकांचा अपमान करतोय. आपण आपला अपमान लोकांचा करतोय, आपल्या नातेवाईकांचा, पाहुण्यांचा. त्यामुळे नवीन काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि जे आपण बोलणार आहे, जे करणार आहे तेच बोलायला पाहिजे. जे बोले तसे चाले त्याची बंधावे पहिले, तर आपण जे बोलायचं आहे तेच करायचं आहे. उठताना बसताना सगळं जे काय पाहिजे तेच बोलायचं आहे. आळसातून बाहेर पडायला पाहिजे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळसातून बाहेर पडा. कर्माचा सिद्धांत महत्वाचा आहे. ऑफिसमध्ये कंप्लेंट करणं बंद करा. आपल्या ऑफिसमध्ये आपल्या ऑफिसमुळं आपला कपडा म्हणजे आपले कपडे, आपलं राशन, प्रपंच, नातेवाईक, मुलांची फी सगळं या जिथं नोकरी करतोय त्याच्यामुळे चालतं, त्याच्याबद्दल कंप्लेंट करणं बंद करा. किंवा जे काय करतोय, ज्याच्यामुळं, ज्या बॉसमुळं आपण अन्न खातोय, ज्याच्यामुळे प्रपंच चालतोय, ज्याच्यामुळे आपलं सगळं चाललंय त्याच्यावर कंप्लेंट करणं बंद करा. त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये चांगलं काहीतरी होईल. तुम्ही सर्वजण कसे आहात टाईप करा. आपण कसे आहात, तुम्ही सर्वजण कसे आहात. प्रत्येक जणाला विचारलं तर तुम्ही म्हणा ठीक आहे, बेस्ट आहे, माइंड लय भारी. अरे ओके. प्रत्येकाला ज्याला विचारू त्यावेळेला प्रत्येक जण म्हणणार की ठीक आहे, बरं आहे, ओके, चाललंय, कट रही आहे. असा विचार न करता प्रत्येकाने लय भारी म्हणायला पाहिजे, जोरात आहे, जबरदस्त आहे, आय एम द ग्रेस्ट, आय एम द ग्रेट, मी सर्वोत्कृष्ट आहे, असा विचार आपण चालून बोलून करायला पाहिजे. आणि आपण स्वयंसूचना केला पाहिजे. आपण जीवन बदलू शकतो. प्रत्येक विचार हा मोठा घेऊन जर विचार केला, पॉझिटिव्ह सकारात्मक विचार आपण जर केला तर आपल्या जीवनामध्ये, टायपिंग थांबवा, आपण आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह घेऊन निर्णय घेऊन विचार केला तर आपण आपल्या आई वडिलांचा मान सन्मान राखू, आपल्या नातेवाईकांचा मान राखून आपल्याला हव्या त्या गोष्टी निर्माण करू शकतो. तुम्ही ऍडजस्टमेंट करू नका, स्वप्न पूर्ण करून घ्या. आपल्या आई वडिलांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करा. मी करतोय, माळी सर करतात, इथं कार्यक्रमाला असणारे उपस्थित बरेच जण माझे मित्र आहेत ते करतात. तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या आई वडिलांच्या नातेवाईकांच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकता. करायला ही अपेक्षा आहे. ऍडजस्टमेंट अजिबात करू नका, कॉम्प्रोमाइज करू नका. कारण आपला जन्म हा पैसे मिळण्यासाठी किंवा जे हवं ते मिळण्यासाठी झालंय, कॉम्प्रोमाइज करण्यासाठी नाही. आपल्या जीवनात जे हवं ते आपण मिळवू शकतो. जो सोचेंगे तो पाएंगे. दिमाग से नहीं दिल से काम करो. दिमाग से नहीं दिल से काम करो. कम्युनिकेशन चांगलं ठेवा, पर्सनली ग्रोथ करा, जबरदस्त राहील. जे हवं ते तुम्ही मिळवू शकता. ही ताकद तुमच्यात आहे.
आणि सबसे बडा रोग लोक क्या कहेंगे. एकदा काय झालं, एकदा जनावरांच्या शर्यती होत्या. जनावरांच्या शर्यतीमध्ये सगळं जनावर, सगळ्या पद्धतीचे बैल, घोडा, हे सगळे प्राणी आले. आणि जेव्हा डोंगर चढत होते त्यावेळेला बाहेरचे लोक, तुम्हाला माहिती, कमिटमेंट देत होते की बाबा हे डोंगरात चढताना दगड पडतील, अंगावर करतील, मरतील, बाजूला हो, असं कर तसं हे सांगत होते. त्यावेळेला जनावरांच्या शर्यत चालू असताना ही बाहेरची लोक जेव्हा सांगत होती दगड पडतील, मरतील, त्यावेळेला 50% लोक बाजूला गेली. तरी सुद्धा जोशमध्ये काही लोक वर चढली. जनावर जेव्हा चढत गेली त्यावेळेला आणि लोकांनी सांगले की बाबा हे वर लई गेलाय, तू मरशील, हे करशील, ते करशील. त्यानंतर त्यावेळेला लोक तिथली 70% बाजूला आली, 10-20% राहिली ती आली. लास्टला शेवटला एकच मेंढरू, मेंढक वर गेलं, तिथं पोचलं आणि जिंकलं. त्यावेळेला ते खाली आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सगळेजण प्रतिक्रिया घ्यायला तयार असतात, टीव्हीवाले, चॅनलवाले. त्यावेळेला ते विचारत होते बाबा तुमची काय शर्यत जिंकण्या पाठीमागे तुमचं रहस्य काय, सिक्रेट काय, तुम्ही कसं जिंकला. त्याला ते ऐकू आलं नाही, त्याला कळालं नाही. ती आवाज येत काय 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 विचारत होतं, पण ते काही सांगता आलं नाही, कारण त्याला काय ऐकू येत नव्हतं. कारण तसंच तुम्ही आम्ही सुद्धा जग काय म्हणते याच्यावर लक्ष देऊ नका. फोकस द्या, थिंक, एकाच गोष्टी लक्ष, आपल्या यशावरती फोकस करायला पाहिजे. म्हणूनच लोक म्हणतात सबसे बडा रोग लोक क्या कहेंगे. लोक काय म्हणतात याच्यावर विचार करून हे जो कार्यक्रम काय 10-12 दिवस, 11 दिवस, 15 दिवस जेवढा जमेल तेवढा मी चालवणार आहे, तेवढं जास्तीत जास्त अटेंड करा. तुमच्या जीवनामध्ये बदल करून घ्या. निगेटिव्ह लोकांना बाजूला टाकून घ्या, डस्टबिनमध्ये टाकून घ्या. जसं निगेटिव्ह गोष्टी आपण डस्टबिनमध्ये टाकतोय तशा डस्टबिनमध्ये टाकून घ्या. मला सुद्धा काही गोष्टी अडचणी झाल्या, शिकताना काय करताना अडचणी आल्या, तुम्हाला बी अडचणी येतील. मला सुद्धा काही लोकांनी सांगितले पैलवान करू नका, पैलवानकीने शिक्षण एका वेळा होऊ शकत नाही. पण त्यावेळेला माझं लक्ष होतं, मला पैलवानकीवर राहायची होती, शिक्षण करायचं होतं, मी केलं. तसं तुम्हालाही लोक काय म्हणतील, सबसे बडा लोक काय काही लोक काय म्हणतील करू नका. तुम्ही लक्ष द्या, तुमचा फोकस ठेवा. सुनो सबकी लेकिन सुनो दिल की. दिल कभी झूठ नाही बोलता. त्यामुळे लोकांचं ऐका आणि जे हृदय म्हणते त्याप्रमाणे जोमाला लागा. आणि ज्या गोष्टीत इंटरेस्ट नाही, ज्या गोष्टी तुम्हाला इंटरेस्ट नाही त्या गोष्टी काय करू नका. दुःखामुळं, भीतीमुळं, नाराजगीमुळे सक्सेस मिळू शकत नाही. त्यामुळं दुःखमुक्त व्हा, निराश राहू नका, नकारात्मक राहू नका. सक्सेस मिळवायचं तर आनंदी जीवन पाहिजे, चॅलेंज घ्यायला पाहिजे. आणि एखादं चॅलेंज आलं तर त्यावेळेला काही गोष्टी चेंज करायला पाहिजेत. एव्हरीथिंग इज पार्ट ऑफ लाईफ. प्रत्येक गोष्टी ह्या जीवनामध्ये येतच असतात. त्यामुळं आपण त्या प्रोसिजरवरती विश्वास ठेवायला, जीवनामध्ये अशा गोष्टी घडत असतात. आणि एखादी गोष्ट आली तर कटकट आणि कॅन्सल करायला पाहिजे. आपल्या विचारात एखादी नकारात्मक गोष्ट आली तर त्यावेळेला कट 3 वेळा म्हणा किंवा कॅन्सल म्हणा, किंवा जाणून बुजून ज्यावेळेला तुम्ही कॅन्सल रेस फिरवाल त्यावेळेला सगळ्या घडी कष्ट व्हायला, रिप्लेस व्हायला लागतील. तुम्हाला जे पॉझिटिव्ह पाहिजे, सकारात्मक जो विचार पाहिजे तो तुम्ही रिप्लेस करू शकता. माणूस आहे, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट येऊ शकते, पण त्यावेळेला नकारात्मक आली त्यावेळेला कटकट करा, कॅन्सल करा. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही विचार चालू करा आणि तुम्हाला पाहिजे ते सगळ्या गोष्टी करू शकता. कटकट आणि कॅन्सलचा वापर करून तुमच्या जीवनामध्ये हव्या त्या गोष्टी रिप्लेस करू शकता. कंप्लेन फ्री लाईफ जीवन जगा. आणि तुम्हाला पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, मेरे पास बार आता है, हर बार आता है, ही प्रार्थना ज्याला स्वयंसूचना घेत असाल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या मनामध्ये, जीवनामध्ये नवीन आयडिया येत जातील, नवीन संपर्क येत जातील. तुम्हाला मान सन्मान मिळेल, इज्जत मिळेल, प्रत्येक नवीन गोष्ट मिळत जातील. तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळायला चालू होतील. प्रत्येक गोष्ट काही लोकांना नको वाटत असतात, कारण 5वी मुलांना किंवा लहान मुलांना शाळेत जायला नको वाटत असतं. पण शाळेत का जायला पाहिजे? नवीन मित्र मिळतात, नवीन शिकायला मिळतं. प्रत्येक गोष्ट नको असते, पण चांगल्या गोष्टी सुद्धा मिळत असतात. कंपनीत नोकरी करत असताना बॉस आपल्याला वाईट देत असतो, वाईट बोलतोय असं वाटत असतं, पण कारण का आपण तेवढं काम करत नाही. म्हणून पॉझिटिव्हली काम करायला सुरुवात करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आपल्याला बिल आलं तरी सुद्धा आपण नकारात्मक होतो, काही गोष्टी अडचणी आल्या तरी नकारात्मक होतो. म्हणून जाणून बुजून पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. आपण आपल्या घराबद्दल, ऑफिसबद्दल, सगळ्याबद्दल पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. मेरा घर स्वर्ग है, जो खा पीऊं मेरे लिए अमृत है, मैं जिसे भी मिलूं वो मेरे लिए भगवान है. अशा पद्धतीनं आपण आचरणात आणायला पाहिजे.
आपण जीवनामध्ये अशा गोष्टी घडत जाऊ, त्यावेळेला सगळ्या गोष्टी तुम्हाला मदत करतील. मी नाही तर पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला पूर्ण मदत करेल. प्रयत्न करत पाहिजे. कीप ऑन ट्राईंग 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 टिल यू सक्सीड. जर प्रयत्न करत गेला तर सातत्यानं तुम्ही प्रयत्न करत गेला तर तुम्हाला यश 100% मिळतं. ही 3 गोष्टी ज्यामुळे आपल्याला जीवनात सर्व काही भरपूर मिळू शकतं. तर एक माणूस होता आणि तो आत्महत्या करण्याचा विचार करत होता, की एका साधूनं त्याला आत्महत्या करताना वाचवलं आणि वाचवल्यानंतर तो शांत झाला. शांत झाल्यानंतर साधूनं विचारलं त्या माणसाला, की तुझा हात तोडून दे, मी तुला 2 लाख रुपये देतो. तुझा कान तोडून दे, मला 20,000 देतो. किंवा तुझे जे पार्ट आहेत एक 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 तोडून दे, की जेणेकरून तुला मी पैसे देतो. त्याला तो माणूस नाही म्हणा लागला. मग त्यावेळेला साधून त्याला विचारलं, की काल तर तू या बॉडीचा अंत करण्यासाठी, मरण्यासाठी आत्महत्या करण्यास जात होतास आणि आजच तुला काय अडचण आहे? आज तुला काय अडचण आहे की तुला पार्ट मला तोडून द्यायला काय अडचण आहे? तर त्यावेळेला तो म्हणतो, नाही की याची लय व्हॅल्यू आहे, लय किंमत आहे आणि कोणत्याही दराला तुम्ही जर खरेदी केला तर मी देऊ शकत नाही. कारण मी जबरदस्त आहे, मी सर्वोत्कृष्ट आहे, मी उत्तम आहे, अप्रतिम आहे, असं त्याला जाणीव होतं. पण त्यावेळेला त्याला जाणीव नव्हती म्हणून तो आत्महत्येचा प्रयत्न करत होता. पण त्याला जाणीव झाली म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा आपल्याला जाणीव आसन करायला पाहिजे आणि जाणीव आसन करण्यासाठी सेलिब्रेशन करायला पाहिजे. म्हणून तुम्ही आम्ही म्हणायला पाहिजे सर्वांनी, जो भी करो कमाल का करो. जीवनामध्ये जे बी करायचं ते कमाल का करायला पाहिजे, वेगळं करायला पाहिजे. आले किती गेले किती संपले भरारा. किती जण आले किती जण गेले, पण वेगळं काहीतरी करायला पाहिजे ना. आणि तुम्ही काहीतरी वेगळं करताय म्हणून हा कार्यक्रम अटेंड करताय, तुम्हाला म्हणून धन्यवाद आहेत. कारण तुमची अटेंड करणं ही पॉवर किंवा ही बुद्धी, सदविवेक बुद्धी परमेश्वराने दिला. कारण तुम्हाला तुमची बर्निंग डिझायर वेगळं करण्यासाठी प्रयत्न करते आणि सेलिब्रेशन करण्यासाठी किंवा आनंदोत्सव साजरे करण्यासाठी कारणाची गरज नाही. कुठलं कारण असता कामा नये. सेलिब्रेशन आपण करायला पाहिजे. एकदा एक तुम्हाला स्टोरी सांगतो. एक सुंदर असं लहान बाळ असतं, गुडगुडीत असं देखणं असं बाळ असतं आणि हसमुख असतं. एकदा ते त्याचे आजोबा जंगलामधून चाललेले असतात आणि जंगलामधून जात असताना ते जे वयस्कर होते ते 15-20 खेडेगावांमध्ये त्यांचा मान सन्मान इज्जत होती. त्यांना सगळे लोक बुद्धिमान होत होते, त्यांच्या हुशार होते, सल्ला घेण्यासाठी होते लोक येत होती, कारण ते फार हुशार होते. आणि जंगलातून जात असताना काही वेळानंतर ते जंगल पार करून लवकर जायचं, ज्यानंतर अंधार पडणार होता. ते वयस्कर पुढे जात होते. मुलगा मात्र, लहान मुलगा त्यांचा नातूत मात्र उड्या मारत होता, पक्ष्यासंग चिमण्यासंग हसत खेळत मजा करत चालला होता. पण त्यावेळेला अंधार पडण्याच्या भीतीमुळे ते वयस्कर लोक म्हणायचे की बाबा चल लवकर चल लवकर चल. त्यावेळेला पुढे गेलं की आणि तो विसरायचा आणि तो खेळायला लागायचा. असं 2-3 वेळा झाल्यानंतर त्याला ते आजोबा त्याला खवळले, अरे सारखा तू हसतोयस का, तुला हसायला काय कारण आहे, हसायची काय गरज आहे, चल ना लवकर जाऊया. त्यावेळेला तो नातू शांत होतो आणि आजोबाला प्रश्न विचारतो की आजोबा मध्ये उशीर व्हायला, लवकर चला. पण हा खेळतच असतो, दमान चाललेला असतो. पण त्यावेळेला आजोबाला प्रश्न विचारतो की आजोबा तुम्ही मला हे सांगा की एवढ्या घाई गडबडीत चाललाय आपण, हे सांगा मला की हसण्यासाठी काही कारण पाहिजे का, किंवा आनंद निर्माण करण्यासाठी काही कारण पाहिजे का. पण त्यावेळेला त्या आजोबाला जाणीव होते की खरंच हसण्यासाठी काही कारण नाही. तू तर माझ्यापेक्षा हुशार निघालास, हसण्यासाठी कारण नाही लागत. हा प्रश्न ज्या नातवानं विचारला त्याला आजोबाला वाटलं की आपण सुद्धा हसत राहायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे. आश्चर्यचकित झाले आजोबा त्यावेळेला की ही नातवानं वेगळी चेंज दिली. मग आपण तुम्ही आम्ही केव्हा असतो, मोठी गाडी आल्यावर, पार्टी दिल्यानंतर, मित्राचा फोन आल्यानंतर, मैत्रिणीसंग गप्पा मारल्यानंतर, पिक्चरला गेल्यानंतर, दोस्तासंग कार्यक्रमाला गेल्यानंतर, तर त्यावेळेला हसता. इतर वेळेला सुद्धा आनंदी व्हायला पाहिजे, हसायला पाहिजे. कारण अमिताभ बच्चन एक ठिकाणी म्हणतात आपल्या मनासारख्या गोष्टी जर झाल्या असतील तर चांगले झाले, आणि आपल्या मनासारखे झाले नाही तरी सुद्धा अतिउत्तम त्यापेक्षाही चांगले झाले. आणि जर आपल्या मनाचा विचार जर झालाच नसेल, आपल्या मनासारखे झालंच नसेल, परमेश्वराने आपल्यासाठी केला असेल, हा विचार तुम्ही आम्ही ठेवायला पाहिजे. सेलिब्रेशन करण्यासाठी, आनंद उत्सव साजरा करण्यासाठी खरंच कारण पाहिजे का? कारण काही नाही.
कारण एकच धरावायचं फक्त, प्रत्येकाने आपल्या नाकाखाली श्वास बोट धरायचं आणि विचारायचं बाबा श्वास चालू झाला आहे ना, श्वास जातो येतोय, आपण जिवंत आहे, करा ना सेलिब्रेशन, काय आनंद आहे, आनंद उत्सव साजरा करायला काय अडचण आहे. म्हणून तुम्ही आम्ही सेलिब्रेशन करायला पाहिजे. एखाद्या मार्केटमध्ये गेलो, पर्स गायब झाली, सेलिब्रेशन करायला पाहिजे. अरे नुसती पर्स गेली, मोकळी होती, त्यामध्ये तुमचं सोनं नाणं असतं तर गेली, जाऊ दे ना, सेलिब्रेशन करा, काय अडचण आहे. नवीन एखाद्या स्कूटर तुम्ही चौकात लावला, एखाद्या गाडीने डॅश मारली, त्याचं नुकसान झालं, तरी सुद्धा तुम्ही आनंद माना. दिस इज दॅट व्हॉट आय, जे बी करते ते चांगल्यासाठी करते. त्या गाडीला डॉस म्हणून गेला, तुम्ही मार्केटमध्ये पेरला, त्याला खर्चटून गेलं, खरं ओरबडलं म्हणून तुम्ही वरून काय फायदा आहे. जी घाल्या घटना त्याला पर्याय नाही, पण तीच गाडीवर तुम्ही असताना काय प्रॉब्लेम झाला असतात तर त्याच्यामुळे ठीक आहे, चालू, थँक्यू, धन्यवाद म्हणा, सेलिब्रेशन करा, काय अडचण नाही. आम्ही सुद्धा ह्या बऱ्याच गोष्टी आमच्या आचरणात आणायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळी आनंद उत्सव साजरा करायला आपण तयार पाहिजे. ही आपल्या जीवनात फॅक्ट ऑफ लाईफ आहे, अशा गोष्टी घडत असतात. आणि एखादी गोष्ट डिलीट झाली किंवा एखादी गोष्ट प्रॉब्लेममध्ये निघून गेली म्हणून त्यात दुःख मानण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद साजरा करायला पाहिजे. ज्या गोष्टी झाल्या त्या आपल्या हातात नाहीत, ज्या होणार आहेत त्या बी आपल्या हातात नाही. आता आपल्या हातात फक्त आत्ता आहे, हे प्रेझेंट टेन्स आहे, ना भूतकाळ ना भविष्यकाळ, ओनली प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. त्यामुळे आनंद उत्सव साजरा करायला पाहिजे. म्हणून जीवन आपणाला एकदा मिळालं, त्या जीवनामध्ये चौका लावा, छक्का लावा. मौका मिळाला आहे, आपल्या जीवनाचा संधी मिळाली आपणाला, मौका मिला आहे तो चौका लगाना, छक्का लगाना जरुरी आहे. लावा, गरज आहे. स्माइल पाहायला पाहिजे, हसायला पाहिजे, अगदी सुखदुःखात सुद्धा सेलिब्रेशन करायला पाहिजे. एखादी गोष्ट झाल्या त्याच्यापेक्षा तर वाईट झालं असतं ना, त्याच्यामुळं जे झालं ते चांगलं. दिस इज दॅट व्हॉट आय नीड, जे बी करते ते चांगल्यासाठी करते, मी सोडून द्या. आम्ही असं कितीतरी ज्यावेळेला काय दुःखद घटना घडते ना त्यावेळेला, किंवा असं काय घडतं तर हाऊ वंडरफुल, मला किती उत्कृष्ट आहे, अप्रतिम आहे म्हणा, सोडून द्या. आता माझ्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याच वेळेला असं घडतं त्यावेळेला आम्ही सोडून देतो. कारण का, जे झालं ते चेंज करू शकत नाही, बदल करू शकत नाही, म्हणून करायला पाहिजे. आणि आम्हाला अडचणी शेजापाजारी बोलत नसतील, काय अडचणी येत असतील तर त्याच्यामध्ये अजिबात तक्रार करू नका. शरीर मजबूत करा, पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ते करू शकता. या जगामध्ये इतकी गडबड झाल्या की प्रत्येक माणसाला लोड घेतलाय, प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये आहे. कशाचा लोड घेताय, अजिबात लोड घेऊ नका. तुम्ही आता माझ्यासोबत कार्यक्रम करतात, मी तुमच्या सोबत आहे, आनंद आहे, राईट आहे रॉंग, बरोबर आहे चूक, बरोबर आहे, तुम्ही माझ्याबरोबर आहे, मी तुमच्यावर आनंद उत्सव साजरा करा, अडचण काय आपल्याला. आणि आपल्या जीवनामध्ये काहीही चुकीचं घडू शकत नाही. आपल्या परवानगी शिवाय आपल्या जीवनात चुकीचं काही घडू शकत नाही. आतापर्यंत जे बी तुमच्या जीवनात जे जे घडले त्याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहात. शेजाऱ्यामुळं, पाजाऱ्यामुळं, मित्रामुळं किंवा आणि माझ्यामुळं किंवा आणि कुणामुळं जे काही तुमच्या जीवनात चाललंय त्याला कारणीभूत स्वतः तुम्ही आहात, दुसरं कुणीही त्याला कारण नाही. एव्हरीथिंग इज परफेक्ट, इट कॅन बी इनफुली, जॉयली आणि हॅपीली. हसत हसत आपण जीवन जगायला पाहिजे आणि आपल्याला जे पाहिजे ते करायला पाहिजे. आणि तुम्हाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, लोड मत लो, LML लोड मत लो. जुन्या पुराण्या लोकांना माहिती आहे बघा, LML SP गाडी होती स्कूटर सारखी, ती कुठे जरी गेली तर एका सुरातच जायची, लोड घ्यायचीच नाही. चढ असो, वरगळ असो, सपाट असो. तसं आपण सुद्धा LML सारखं लोड मत लो, एका रुटीन मध्ये जायचं, न थांबता न थकता प्रवास केला तर यशापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून न थांबता प्रवासात लागायला पाहिजे. आणि लोड घेऊन काय होणार, लोड गेल्यामुळे शुगर वाढणार, BP येणार, अटॅक येणार, मरणार आणि घेणार, लोक जाळून टाकणार, संपला विषय. त्यामुळे लोड मत लो, तणाव कशा सुद्धा घेऊ नका. तुम्ही तुमच्या भविष्याचं काय होणार, भूतकाळाचं काय, भूतकाळात जे घडल्यात, भविष्यकाळात काय होणार, यासाठी वर्तमान काळ खराब करू नका. त्यामुळं लहान लहान गोष्टीसाठी अजिबात विचार करू नका, चिंता अजिबात करू नका. आणि ही चिंता सोडण्यासाठी तुम्हाला काय 3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला, रेज युअर स्टँडर्ड्स. तुम्हाला स्टँडर्ड तुमचा वाढवायचा आहे, तुमचा स्तर उच्चतम लेवलला जायचा आहे. तुम्ही जसं TV बघताना किंवा पाहिजे त्या गोष्टी करताना तुमची एनर्जी क्रिएट होती, जेव्हा आनंदी असता, तशा पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे.
निगेटिव्ह गोष्टीमुळे तुम्ही नकारात्मक होता, निगेटिव्ह होऊ नका. आता तुम्ही हा कार्यक्रम बघताय, तुमचं रेज युअर स्टँडर्ड, तुमचं स्टँडर्ड वाढायला लागलंय. वेन वी थिंक लो ऑफ ऑब्झर्विंग फील निगेटिव्ह, वी इन्सल्ट युअर पेरेंट्स अँड युअर गुरुज. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा, तुम्ही जर निगेटिव्ह असाल तर अपमान करताय. तुम्ही तुमचा जुना जो तुम्ही आहात तो आज सोडून टाका, नवीन तुम्ही निर्माण करा. आपल्या आई वडिलांचा आपला मुलगा ओरिजिनल मुलगा आहे, त्याबद्दल नेटाला जुनं आतापर्यंत जे काय झालं ते झालंय. नवीन काहीतरी निर्माण करायला चालू करा. जुनं सगळं सोडून द्या, नवीन काहीतरी करायला चालू करा आजपासून. आणि मेलेल्या माड्यासारखं अजिबात बसायचं नाही. अगदी जिवंत ज्वलंत करंट असलेल्या माणसाकडे मेल्यासारखं, मेलेला तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या वागण्यामुळे मेलेल्या मड्यात सुद्धा जीव आला पाहिजे, असं तुम्ही वागायला पाहिजे. काहीतरी मला करायचं आहे, जो भी करूंगा कमाल का करूंगा, मला सगळं बदलायचं आहे, मला हे करायचं आहे, हा विचार कॉन्फिडन्स आणायला पाहिजे. मी विजेता आहे, मी करू शकतोय, मी माझा जन्म यासाठी झालाय. जुन्या आठवणी, जुन्या सवयी काढून टाका. आणि त्या जवळ काढून टाकण्यासाठी मी तुम्हाला निगेटिव्ह प्रोग्रामिंग कटकट करून कॅन्सल करून नवीन काहीतरी करायला पाहिजे. एका दिवसामध्ये माणसाला 60 ते 65 हजार विचार येत असतात. म्हणून तुम्हाला सांगितलं एंटरटेनमेंट टू एज्युकेशन, करमणुकीने शिक्षणाकडे वळायला पाहिजे. 60,000 65,000 जरी विचारत असतील, त्या फालत्या गोष्टीतून, पिक्चरमधून हे निगेटिव्ह काढून सकारात्मक घालायला पाहिजे. आणि ज्या वेळेला तुमचे, मग तुम्हाला मला एक सांगायचं आहे, ज्या वेळेला तुम्ही निगेटिव्ह असतात त्यावेळेला खांदे पडलेले असतात, आणि ज्या वेळेला फुल एनर्जेटिक असतात त्यावेळेला खांदे तुमचे समोर मजबूत असतात. तुमचे आर्मीवाल्यांचं बघा, किंवा जो माणूस उच्चतम श्रीमंत आहे तो बघा कसा रुबाबदार चालत असतो. आणि एखादा निगेटिव्ह नकारात्मक पैशाने देण्यानं कर्जानं वाकलेला असतो, किंवा नकारात्मक पिडलेला असतो, किंवा आणि कोणा दबाखाली असतो, त्याचे मान खाली घालून खांदे झुकलेले असतात. मग तुम्ही आम्ही जाणून बुजून खांदे ताट ठेवून जबरदस्त असं वागायला पाहिजे, बोलायला पाहिजे, चर्चा करायला, डिस्कशन करायला पाहिजे. त्यासाठी शरीर आपल्याला मजबूत करा, शरीरावरती आपल्याला ताबा घ्या आणि आपली बॉडी चार्ज करा. बॉडीवरती आपला चार्ज घ्या. म्हणून पहिल्यांदा काय करायचं, आपण 3 गोष्टी करायच्या. बॉडी चार्ज करायची आहे, आय एम रेडी, मी तयार आहे, आय कॅन डू इट, टुडे इज द माय डे, मी जे काय करण्यासाठी आज मी तयार आहे, असा ॲटिट्यूड पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे ते करण्यासाठी मी तयार आहे, ॲटिट्यूड पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट होणार नाही वाटतं, त्यानंतर जाणून बुजून तुम्ही तुमच्या बॉडीचा चार्ज घेऊन म्हणायला पाहिजे, आय एम मोर दॅन इनफ, मी करायला पाहिजे, आय कॅन डू इट. तुमचं अंतर्मन जागा व्हायला पाहिजे, सबकॉन्शियस माइंड जागा व्हायला पाहिजे. आणि ही प्रत्येक गोष्ट ही विचारामुळे घडते, आणि तुमच्या विचाराचा परिणाम तुमच्या शरीरावर घडत असतो. म्हणून तुम्ही खांदे टाकून नाही राहायचं, तर ताठ खांदे राहून तुम्ही ज्यावेळेला करायला चालू करा. रुबाबदार दिसायला पाहिजे, तुमच्या बघण्या बोलण्यात दिसायला पाहिजे, वागायला पाहिजे, बोलायला. समोरच्या माणसाने तुम्हाला बघण्यावर म्हणायला पाहिजे काय रुबाब आहे, अरे वा 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 म्हणायला पाहिजे. आणि जर तुम्ही स्वतः जर नाराज असाल तर तुम्हाला स्वतःच्या गालावरती थप्पड मारून घ्यायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे, अरे बेशरम नालायका, तू एक तुझ्या आई वडिलाचा जिवंत मुलगा आहे, तू मजबूत पाहिजेस. नकारात्मक निगेटिव्ह का राहतोस का, सकारात्मक राहा, मजबूत राहा. बॉडीचं आपलं इन्स्टंट चार्ज घ्यायला पाहिजे आणि हव्या त्या गोष्टी करायला पाहिजे. मी जिंकण्यासाठी तयार आहे, हा सकारात्मक करायला पाहिजे, चार्ज घ्यायला पाहिजे. आणि ही वेळ म्हणायला पाहिजे स्वतःला की ही दुःख करण्याची वाईट वेळ नाही, ही दुःख करत बसले नाही, काहीतरी निर्माण करण्याची गोळ आहे. जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे आणि जबाबदारी घेऊन आपल्या बॉडीचा चार्ज तुम्ही घ्या. त्यानंतर कम्युनिकेशन. आणि मला काही झालं तर कसल्याही परिस्थितीत मला हे करायचंच आहे, मी करणार आहे, असं स्किल तुमच्यामध्ये पाहिजे. लोकांचं कम्युनिकेशन पाहिजे आणि मोठ्या गोष्टी करायला पाहिजे. शरीरात पॉवर निर्माण झाली पाहिजे आणि मी करणार आहे, माझ्याकडे सर्व कार भरपूर आहे, येस आय कॅन डू इट, ह्या पद्धतीने कम्युनिकेशन तुमचं ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही स्टोरी देताना, स्टोरी BSC कम्युनिकेशन, B म्हणजे बॉडी, C म्हणजे कम्युनिकेशन, S म्हणजे स्टोरी. तुमच्या शरीराला काहीतरी स्टोरी द्यायला पाहिजे, मला हे का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे. प्रत्येक वेळा तुम्ही मला अडचण म्हणत बसला, परमेश्वर मला अडचण का देत म्हणत, तर अडचण वाढत जाणार. कारण ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष देणार त्या गोष्टी तुमच्या जीवनात येणार. म्हणून जाणून बुजून अडचणी विचार न करता सोल्युशनच्या चांगल्या गोष्टीचा विचार करायला चालू करा आणि तुमच्या जीवनाला एक स्टोरी द्या, वेगळं काहीतरी सांगा आणि मला हे करायचं आहे, आय कॅन डू इट. आणि अडचणी कोणाला येतात, ज्याच्यात दम आहे, धर्म काय, त्याला अडचणी येतात. प्रत्येक पिक्चरमध्ये तुम्ही बघत असाल की परमेश्वरानं आपल्याला झिरोपासून हिरो बनण्यासाठी अडचणी दिल्यात, त्याच्यावरती मात करून पिक्चरमध्ये जसा हिरो गरीब परिस्थितीत श्रीमंत बनतो, तसं आम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये
अडचणीतून मार्ग काढून आपल्याला हिरो बनायचं आहे. त्यासाठी आपण तयार झाला पाहिजे. आणि जर कुणाला वाटत असेल बाबा माझं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होत नाही किंवा आणि काही होत नाही, त्यावेळेला तुम्ही नकारात्मक राहू नका, पॉझिटिव्ह राहा. आणि त्यावेळेला मनातल्या मनात म्हणा किंवा नेटानं म्हणा, कोई हमें ठोकरा दे इसका हमें गम नहीं, बंदे बंद किस्मत वाले है जे हम उसके नसीब में नहीं. अशा पद्धतीने आपण आपले कम्युनिकेशन करायला पाहिजे, स्टोरी बदलायला पाहिजे, बॉडी कम्युनिकेशन स्टोरीचा चार्ज घ्यायला पाहिजे, फोकस करायला पाहिजे. रिझल्ट मिळतोय, शिफ्ट युअर बॉडी, बॉडी तुमची चेंज व्हायला पाहिजे. चेंज हॅपन्स इन मुवमेंट, बदलाव क्षणों में होता है. एका विचाराने, एका शब्दाने, एका सेकंदाने आपल्या जीवनात परिवर्तन घडू शकतं, बदल करू शकतो. आणि केव्हा बदल होतो? ज्या वेळेला आपणाला बदलायची इच्छा आहे त्यावेळेला आपण हा बदल घडू शकतो. आपणाला बदलायची इच्छा नसेल तर बदल होऊ शकणार नाही. आपणाला बदलायची इच्छा असेल तर बदल घडू शकतो, त्यावेळेला करू शकायला पाहिजे. चेंज युअर स्टोरी, चेंज युअर थॉट्स, जिओ दिल से, जिओ दिल से. आणि जो माणूस लवकर सुरुवात करतो, त्याचं लक्षावरती केंद्रित असतं, त्यावेळेला तो लवकर यशापर्यंत पोहोचू शकतो. नाही, काही लोक श्रीमतीवर पोहोचलेल्या खालच्या लोकांना ग्राउंड लेवलला सोडून देतात. तसं करू नका. किती जरी फुगा जमिनीच्या वर गेला, आपण ज्या वेळेला फुगे फुगवतो त्यावेळेला फुग्यावर जमिनीवर, जमिनीपासून किती वर आकाशात गेला, काही ठराविक उंचीवर गेला फुगा आपोआप डोलत असतो. पण त्या दोरीची कनेक्टिव्हिटी तुटली की फुगा दुसऱ्या सेकंदात खाली येत असतो. म्हणून उंचीवर राहायला शिका आणि कनेक्टिव्हिटी ठेवणं गरजेचं आहे. आणि जसं आपण विचार करतो तसंच आपण बनवत असतो. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा माणसाच्या डोक्यात विचार हे दोन वेळेत असतात, एकदा डोक्यात आणि प्रॅक्टिकली एकदा. ओरिजिनल खरी गोष्ट असते. आणि तुम्ही कुठेही राहताल, खेडेगावात असाल, शहरात असाल, कुठेही असतात, जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता, श्रीमंत होऊ शकता. आणि मी सुद्धा एका खेडेगावात नाही, हे सहजासहजी होत नाही. हे करण्यासाठी कष्ट करायला पाहिजे. ही जे नॉलेज हे मी वेगवेगळ्या ट्रेनरकडे गेलो, शिकलो, प्रॅक्टिकल वापरलं नाही, हे तुम्हाला मी दुसऱ्या तिसऱ्यांदा सांगतोय, त्याला मला माझा आनंद वाढतोय. तर महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही जे करत असाल शेजापाजाऱ्यांच्या लांजा लागून किंवा हे करून तिथंच बसला, तिथंच राहणार. तुम्हाला ज्या हव्या त्या गोष्टी तुम्हाला मिळवू शकता, ती ताकद तुमच्यात आहे आणि ते तुम्ही बदल करून घ्यायला पाहिजे. आज तुम्ही माझ्या प्रेमापोटी, आज मी माझं लिंक पाठवल्यानंतर आज तुम्ही बरेच जण कार्यक्रमाला जॉईन झाला. महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणी लोक तुम्ही जॉईन झाला. का झालात? कारण मी तुम्हाला चांगलं देतोय, तुमच्याकडून मला चांगलं मिळतंय. आपलं कमिशन चांगलं असल्यामुळं ह्या गोष्टी घडत असतात. आणि तुमच्या आमच्या सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. की मी ज्यावेळेला बऱ्याच वेळा फिरतो, माझे मेसेज फॉरवर्ड होतात, माझे मेसेज ज्यावेळेला व्हॉट्सअपवर असतात, डेली चांगले पॉझिटिव्ह असतात. लोकांचं म्हणणं असते बाबा तुम्ही काहीतरी नवीन करा. त्यावेळेला मला संतोष माने सर असू दे, मारुती माळी सर असू दे, असं कित्येक जणांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही ऑनलाईन सेशन घ्या. म्हणून हा सेशन ऑनलाईन घेण्याचा पराकाष्ठा करतोय. आणि हे केल्यामुळे मला माझा फायदा आहे. तुमच्या फायद्यावर माझाही फायदा, की माझा जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन घडू शकतो. कारण पूर्ण आपल्याला आम्हाला बदलायचं आहे, नम्रता राहायचं आहे. मोठी माणसं किती नम्र असतात. जसं नळातून पाणी वरून जिथं येईल तेवढं पाणी वर उडणार, तसं जेवढी माणसं मोठी माणसं नम्र असतात तेवढी उंच असतात. मी एका प्रोग्रामला गेलो होतो, कितीतरी करोडचा माणूस, मी उतरल्यानंतर वाकून नमस्कार केला. मला शरम वाटलं, एवढा मोठ्या माणसाला सुद्धा नमस्कार केला. की ती किती हंबलनेस, किती नम्रता त्या माणसात असते. आम्ही नम्र वागायला पाहिजे. लाकडागत नाही, लवाळ्यागत पाहिजे, नम्रता पाहिजे. पाऊस आला की बघत असाल की लवाळा आला की पाऊस आला की लवाळा वागतो, पाऊस वरून जातो, लवाळा तिथंच असतो. बाबळी मारतं किंवा मोठी झाडं पावसामध्ये उघडून चालली जातात. मग आम्ही सुद्धा लवाळ्यासारखं नम्र राहायला शिकायला पाहिजे, काही गोष्टी शिकायला पाहिजेत. आणि जेवढा माणूस नम्र होईल तेवढा वर चढ होईल. आणि ज्या झाडाला फळे लागतात ते झाड कंटिन्यू वाकलेलं असतं, झुकलेलं असतं. म्हणून आपल्याला जर फळं खायची असतील, चांगलं वागायचं असेल तर आपण कंटिन्यू चांगल्या गोष्टीमध्ये राहायला पाहिजे, नम्रतेने राहायला पाहिजे. विचार चांगले असतील तर तुम्हाला कोणत्याही गोष्टी कमी पडणार नाहीत. IPO शुद्धीकरण पाहिजे, आपली इनपुट प्रोसेस काय पाहिजे. तुम्हाला आपल्या शरीराची बॅटरी, आपण मोबाईलमध्ये दिवसभरात बघतो मोबाईलची बॅटरी किती टक्के राहिल्या, आपल्या शरीराची बॅटरी किती राहिल्या याचा विचार केला का कधी आपण? तो विचार करा. आपली एनर्जेटिक आहे का? आपल्या बॉडीमध्ये काय चेंज झालाय का? आपण त्यासाठी काय केलंय का? हा विचार करणं लय महत्वाचं आहे. आणि मला विनंती करायचं आहे की तुम्ही कितीही मोठं व्हा, काही करा, मोठे बिझनेसमॅन व्हा, उद्योगपती व्हा, पण पहिलं माणूस बना. पहिलं माणूस बनायला हवाय. महत्वाचं माणुसकी महत्वाची आहे.
आणि ज्या वेळेला आपण चांगला माणूस बनू त्यावेळेला सगळा खेळ बदलत असतो, त्यावेळेला सगळा खेळ बदलत असतो. लहान लहान गोष्टीमुळे सुद्धा आपलं जीवन बदलू शकतं. महेंद्र धोनीचं कॅप्टन होते, त्याने बघा मित्रांच्या विचारामध्ये बघा पॅटर्न बदलायला पाहिजेत, विचार बदलायला पाहिजेत, म्हणून मोहम्मदरावांनी सांगितले मनस्थिती बदला, परिस्थिती बदला. कॅच यू पॅटर्न, काय अडचण देणाऱ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, पकडायला पाहिजे. असफलता येते असा विचार न करता सफलता येते हा विचार करायला पाहिजे. व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. मी काय करू शकत नाही, मी काय करू शकतोय याचा विचार करा. करू शकत नाही हा विचार न करता मी काय करू शकतोय आणि नवीन काय तर करू शकतो याचा विचार करायला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुमच्याकडे सगळं असतं त्यावेळेला तुमचे नातेसंबंध रिलेशन सगळं चांगलं होत असते. आणि ज्या वेळेला तुमचं रिलेशन नातेसंबंध ज्यावेळेला चांगले नसतात, म्हणजे तुमच्यावर काही नसतं त्यावेळेला नातेसंबंध नसतात, म्हणून जाणून बुजून चांगलं काहीतरी क्रिएट करायला करा. आणि जर तुम्ही एखादं गोष्ट चांगलं केलं तर शेजापाजारी म्हणणास मला माहीत होतं हा चांगलाच आहे. आणि ज्यावेळेला तुमच्याकडे नकारात्मक निगेटिव्ह करत त्यावेळेला म्हणणार मला माहीतच होतं हा त्यातलाच आहे, हा नालायक आहे, हा चुकीचा आहे, ह्याची लक्षणं तशी होती. म्हणून लोक काय मित्र विचार करू नका, तर्क वितर्क अजिबात लावू नका. कष्ट भरपूर करा, स्वतःची इच्छा स्वतःवर ठेवा. कालच्यापेक्षा मी आज कसा भारी आहे याच्यावरती फोकस करा. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळू शकतात. जिसके साथ ऊपर वाले का हाथ होता है तो नीचे वाले कुछ बिगाड़ नहीं सकते. जिसके सिर पर ऊपर वाले का हाथ होता है नीचे वाले कुछ नहीं बिगाड़ सकते. म्हणून आपल्या ऊर्जेला, आपल्या बॉडीला कार्यरत करा. इनर पॉवरवरती काम करा. इनर पॉवर सर्व काही शक्य आहे. तुम्हाला सुप्रीम पॉवर आहे आपल्यामध्ये, जी ऊर्जा आहे त्याचा पॉवर करा. तुम्ही शाळेला जात असता, कॉलेजला असता, नोकरीला जाता, चालता बोलता असा रुबाब पाहिजे. कोण सायकल जात असेल तर BMW चालू आहे किंवा फॉर्च्युनर चालू आहे, चांगल्या चांगल्या विचारामध्ये प्रगती करायला पाहिजे, कन्व्हर्सेशन चांगलं करायला पाहिजे. आपण जोरात आहे, जबरदस्त आहे, विचार करायला पाहिजे आणि चेंज करायला पाहिजे, बदल करायला पाहिजे. निगेटिव्ह गोष्टी आल्या तर कटकट करून चेंज करा. कॅच युअर पॅटर्न्स. चुकीच्या गोष्टी आल्या, आठवल्या, लक्षात आल्या, चेंज करायला पाहिजे. बदलाव क्षणमे होता है. मी 4 जून 98ला माझ्यामध्ये बदल ठरवला. मला सुद्धा त्यावेळेला माझी परिस्थिती गरिबीची त्याला कोसत बसलो नाही. विचार करा रे, गरिबीचा किती दिवस विचार करणार, बदल करायला पाहिजे. आणि 4 जून 98ला मी बदल केलाच, सगळं चेंज केलं. म्हणून बदलाव क्षणमे होत आहे. बदलाव क्षणमे होता. बदलाव करायला पाहिजे. सुरुवात तुम्ही आम्ही करायला पाहिजे. एकदा एक स्टोरी सांगतोय. एकदा एक राजा होता आणि राजा जंगलात शिकारी करत असताना दुश्मनाच्या जंगलात गेला, दुश्मनाच्या गोळ्यात सापडला आणि लपून तो गुहेत बसला. घोडे त्या गुहेच्या समोरून फिरत होते, टापांचा आवाज येत होता, पण राजा गुहेत बसला होता, लपून बसला होता. भीती होती त्याला की जीव मार, जर विरोधकांनी मारलं तर अडचण काय येईल. पण त्यावेळेला त्याच्या गळ्यामध्ये एका साधूने संन्याशाने ज्या अडचणीत येईल त्याला एक पेटी दिली. त्या पेटीत त्यावेळेला त्या साधून सांगलं तुला ज्या अडचण येईल त्यावेळेला ते पेटी खोल आणि त्यामध्ये काय ते वाच. त्यावेळेला त्याने ते लक्षात आलं आणि त्यावेळेला ते पेटी खोलली. त्यावेळेला त्यात दिलेलं होतं हे बी कट जायगा. आणि हे ज्यावेळेला त्यानं हे बी कट जाय वाचलं त्यावेळेला काही ठराविक वेळानंतर तिथली घोडी गेली, विरोधकांचं सैन्य गेलं आणि राजा तिथून सही सलामत बाहेर पडला. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा हे बी कट जायगा, हे बी बदल जायगा, हे बी बदलू शकतं, नवीन घडू शकतं. सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये बदलू शकतात, येऊ शकतात. त्यामुळं जाणून बुजून चांगल्या गोष्टी करायला शिकायला पाहिजेत, प्रयत्न करायला पाहिजे. हे बी कट जायगा हा विचार तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही आम्ही बदलायला पाहिजे. गौतम बुद्ध, दुसरी स्टोरी, गौतम बुद्ध एकदा प्रवासात जात असताना प्रत्येक गावात प्रवचन द्यायचे आणि पुढच्या गावाला जायचे. त्याला जात असताना एक वाटेमध्ये त्यांना पाणी पिण्याची इच्छा झाली. थांबले झाडाखाली. ठराविक अंतरानंतर शिष्याला सांगितले की बाबा तू जाऊन पाणी घेऊन ये. त्यावेळेस शिष्य पाण्याला गेला. त्यावेळेस त्यामध्ये मसरं, जनावरं, गुरं ढोरं सगळी पाक बसून ते पाणी राड झालेलं होतं. हे गलिच्चे पाणी, खराब पाणी हे गुरुना शिष्यांना गौतम बुद्धांना कसं आणून पाजायचं म्हणून शिष्य तसं गेलेली बादली किंवा जे घागर होती तिकडून तर मोकळा आला. त्यावेळेला गौतम बुद्धाने सांगितलं तू थांब बस. तो बसला. तास 2 तास गेला तसा परत सांगितलं पाणी आणायचा. त्यावेळेला ज्यावेळेला शिष्य गेला तर 2 तासांनी त्यावेळेला गेला. त्यावेळेला जनावर ते गेलेली होती. त्याला स्वच्छ सुंदर पाणी होतं.
ते पाणी त्याने भरलं आणि गौतम बुद्धांना आणून दिलं. त्यावेळेला ते तृप्त पाणी पिऊन तृप्त झाले. त्याला पाणी का साफ झालं तर त्याला ती जनावरची ढवळाढवळ होती ती थांबली. ती कचरा पाणी शांत झाल्यामुळे ते कचरा थांबला. तसलं म्हणून आपल्या तुमच्या आमच्या मनामध्ये जो कचरा आहे तो कचरा थांबवण्यासाठी शांत करायला पाहिजे, ध्यान बसायला पाहिजे, करायला पाहिजे. आपला विचार आपण करून घेऊन शांत बसायला पाहिजे. आपल्याला आजारी पडलो तर 5-6 दिवस 7 दिवस 8 दिवस विश्रांती घेऊन आपल्या मनातली निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा थांबवायला पाहिजे. आणि मग लक्षात यायला पाहिजे की आपण कशासाठी थांबायला पाहिजे. कचरा आपला काढायला पाहिजे. आणि दुसऱ्याचा कचरा अजिबात घेऊ नका. आपला रिमोट दुसऱ्याच्या हातात देऊ नका. राग द्वेष तिरस्कार करून आपलं नुकसान करू नका. आणि आता दुनियात जे कुठं आहे तुम्ही आम्ही कुठं आहे. दुनिया वेगवेगळ्या कार्यक्रमात आहे पण तुम्ही हा कार्यक्रम अटेंड करताय म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं ना. तुम्ही कचरा साफ करण्यासाठी आलात. मग तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या चांगलं सुद्धा घडू शकतं. त्यामुळं जाणून बुजून शांत राहायला शिकायला पाहिजे. आणि हा कार्यक्रम इन्सिडेंट्स नाही, क्रिएशन आहे. हे ब्रह्मांडानं परमेश्वरानं केलं. हा कार्यक्रम मी करत नाही, तुम्ही करत नाही. ही परमेश्वरानं दिलेली योजना आहे. कारण परमेश्वरानं तुमच्या विचाराला किंवा माझ्या विचाराला प्रतिसाद दिला ना एवढी लोक जॉईन होतात. हे क्रिएशन आहे. मी हा प्रोग्राम करत नाही, तुमच्या आमच्यामुळं हा परमेश्वरानं ब्रह्मांडानं आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. आणि दुनियेमध्ये एखादा प्रॉब्लेम आला तर सोल्युशन हे येत असतंच. अडचणीवर हा सोल्युशन मात निघत असतं. जीवनभरामध्ये सगळ्या गोष्टी मिळत असतात. आणि हे सगळं टेम्पररी. लोकांना वाटतं की बाबा लोक कौतुक करत नाही, तारीफ करतात, प्रशंसा करीत नाही, मी काय करू. काही करायची गरज नाही. आपल्या मित्रांची प्रगती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. प्रत्येक वाटत असतं माझा मित्र मोठा झाला पाहिजे पण किती मोठा झाला पाहिजे, आपल्यापेक्षा मोठा झाला नाही पाहिजे. ह्या विचारात न जाता प्रत्येक जण मोठा झाला पाहिजे हा विचार करायला पाहिजे. मग कोण कसाही असू दे तुम्ही आम्ही जाणून बुजून चांगल्या गोष्टीचा विचार करून घेऊन डेव्हलपमेंट प्रगती करायला पाहिजे. आणि तुम्ही आम्ही स्वतःला कौतुक करायला शिकलं पाहिजे. स्वतः कौतुक करायला पाहिजे. आपण एखादी गोष्ट घेतली, खरेदी केली, अरे काय भारी दिसते, आरशात बघून रुबाबात म्हणायला पाहिजे किती भारी दिसते, जोरात दिसते. मग एखादं घड्याळ घ्या, ब्लेझर घ्या, कपडे घ्या, काय बी घ्या, घाल म्हणा ना मी कौतुक दिसते मला भारी. स्वतः करा ना. दुसऱ्याने कौतुक करायची गरज नाही, स्वतः कौतुक करा. दुसऱ्याने ड्रेस खराब आहे म्हटलं तर तुम्हाला वाईट वाटतं म्हणून स्वतः कौतुक करायला चालू करा. सेल्फ टॉक ठेवा. नाहीतर आता कौतुक करणार बघा काही लोक असतात की एखादा माणूस मेल्यावरती RIP रिप किंवा बड्डे असेल तर HBD हॅपी बर्थडे यू. मग फुल फॉर्म लिहायला सुद्धा वेळ नाही. मग आपण आपल्या स्वतःवरती कौतुक करायला पाहिजे. एवढी लोक मजबूत आहेत. म्हणजे लोकांना वेळ नाही तर तुम्ही आम्ही वेळ स्वतःसाठी द्यायला पाहिजे. आणि एकमेकाचा पाय ओढण्यापेक्षा एकमेकाचा हाताला धरून पुढं घेण्यात जी मजा आहे ती महत्वाची. नाही तर प्रत्येक बघा की प्रत्येक लोकांचा चालला असतं. एक तपस्वी असतो. साधूला म्हणत असतो की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला शेजाऱ्याला असं मिळालं, मला तसं पाहिजे. तर साधू म्हणतो तुला काय पाहिजे ते माग, मी तुला पाहिजे ते देतो, पण तुला जे दिले त्याच्या डबल मी शेजाऱ्याला देणार. शेजाऱ्याला दिला ह्याला एक गाडी मागितलं तर त्याला 2 गाड्या मिळतात. ह्याला 7 मजली इमारत मागितली त्याला 14 मजली इमारत. त्याला एक गाडी दिली त्याला 2 गाड्या. असं चालत असल्यानंतर तो वकीलचा सल्ला घेऊन वकील म्हणतो, सल्ला घेऊन येतो, तो सल्ला म्हणतो की माझा एक डोळा घालव. देव दुसऱ्याचे 2 डोळे घालतो. मग याला संतुष्टी मिळते. अशी वृत्तीची माणसं आता मार्केटमध्ये आहेत. दुसऱ्याच्या उन्नतीवर जळू नका, दुनियाच्या प्रगतीमध्ये खुपू नका, दुसऱ्याच्या प्रगतीत हातभार लावा, दुसऱ्याच्या प्रगतीला सोबत राहा आणि सेलिब्रेशन करा. स्वतःला पार्टी द्या, स्वतःचं कौतुक करा, मित्राचं कौतुक करा, शेजारबाजार करा. एखादा ड्रेस भेटला चांगला दिसला कौतुक करा, चांगलं करा, पण ते करताना सेन्स ठेवा. कुणाचं कौतुक किती करायचं याला सेन्स ठेवा, हे महत्वाचं आहे. आणि तुमच्या आमच्या प्रगतीमध्ये आपल्या आई वडिलांचा मोठा हात असतो. आई वडिला इतकं श्रीमंत कोण असतं. आई वडिलांच्या मनामध्ये आपल्या मुलाची प्रगती व्हावी ही इच्छा असते. आम्हाला कोण कौतुक करत नसेल, रिस्पेक्ट देत नसेल तर अजिबात नाराज नव्हता. आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. फॅमिलीचे आपण स्वप्न पूर्ण करायला पाहिजेत. आम्हाला सगळ्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी तर परमेश्वरानं आपल्याला जमिनीवरती खाली पाठवले. आपण सगळं चांगलं करायला पाहिजे. स्वतःसाठी करायला पाहिजे, दुसऱ्यासाठी करायला पाहिजे. कारण जर तुम्ही दुसऱ्याशी चुकीच वागत असाल तर दुसरा चुकीच वागतोय म्हणून तुम्ही दुसऱ्याशी चुकीच वागत असाल तर तुमच्यात आणि त्याच्यात बदल काय असणार. म्हणून जाणून बुजून पुढच्या माणसाशी सुद्धा चांगलं वागायला सांगा आणि स्वतःवरती खुश राहायला पाहिजे.
दुनिया तर परमेश्वराही नाराज असते, म्हणून स्वतःवरती खुश असायला पाहिजे. दुनिया तर परमेश्वर सुद्धा नाराज असते. तुम्ही आत्मा संतुष्ट होईल जजमेंट अजिबात करू नका. अजिबात कोणत्याही गोष्टीचं काही नुकसान करून घेऊ नका. तुमचा रिमोट तुमच्या हातात ठेवा. चॅनल तुम्ही बदला. नाही टीव्हीचा रिमोट दुसऱ्या हातात की आपल्याला पाहिजे तो चॅनल बघू शकत नाही, तसं रिमोट तुमच्या हातात ठेवा. तुम्हाला हवं ते मिळवू शकते. जे पाहिजे त्या गोष्टीचा अभ्यास करा. तुम्ही गोल सेटिंग करा. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म गोल करा. तुम्ही सुरुवात करा. ना भूतकाळ ना भविष्यकाळ, वर्तमान काळात राहायचं लोका. आणि आपण सर्व काही करू शकतो हा आविर्भाव असायला पाहिजे. आणि माणसाने ठरवले तर राक्षसापेक्षा वाईट काम करेल, आणि ठरवले तर परमेश्वरापेक्षा चांगलं काम करेल. माणूस हा पद्धतीचा आहे. कारण देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि हे तुमच्या आमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून श्रीकृष्णाने सांगून गेलेले आहेत की आपण देवासारखं बनू शकतो. देवासारखं बनू शकतो म्हणून आपण देवतत्व निर्माण करू शकतो. आणि सर्वासाठी तुम्ही आम्ही लक्ष घ्यायला पाहिजे. आपण हे पंचमहाभूता निर्माण झालोय. अग्नी, पृथ्वी, पाणी, वायू, आकाश यामुळे पंचतत्व निर्माण झालोय. त्याचा व्यापार करायला पाहिजे. आणि परमेश्वराचे, ब्रह्मांडाचे, परमेश्वराचे सगळ्यांचे आभार मानायला पाहिजेत. का आभार मानायला पाहिजे? की आपणाला सर्व काही भरपूर दिले. आम्हाला फॅमिलीचं प्रेम आहे. फॅमिली FAMILY, फादर अँड मदर आय लव्ह यू. फॅमिली या शब्दाचा लॉंग फॉर्म आहे. फादर अँड मदर आय लव्ह यू, हे फॅमिली म्हणजे परिवार. आणि तुम्ही आम्ही हार्ड वर्क करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. मेहनत करणे हा शॉर्टकट आहे श्रीमंतीचा. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं शॉर्टकट नाही, कष्ट करूनच व्हायला लागणार आहे. आणि प्रत्येकाला वाटते की मला नंबर 1 पाहिजे. अरे बाबा, नंबर 1 बनण्यासाठी तुम्ही काय केलं याचा विचार केला? नंबर 1 बनण्यासाठी जे कष्ट करायला ते केलंय का? नाही, रामायण महाभारतात होऊ शकतं. भावाचं तेही भावाचं, माझं तेही भावाचं रामायण. भावाचं ते भावाचं, माझंही भावाचं रामायण. भावाचं तेही माझं, माझं तेही माझंच रामायण. रामाबरोबर लक्षण होता, पण रावणाबरोबर विभीषण नव्हता. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला सारखं 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 सांगत असेल आणि मग समजत असेल तर जनावर. 1-2 वेळा सांगून समजून असेल तर माणूस, आणि 1 वेळाला जर सांगितलं तर परमेश्वर, आणि 1 वेळा सांगितलं तर देवता परमेश्वर देव, आणि न सांगता कळत असेल तर परमेश्वर भगवान आहे. म्हणून बॉडी स्टोरी कम्युनिकेशनचा चार्ज घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणा. दुनियातील सर्व गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. ही ताकद फक्त तुमच्यात आहे. कारण इम्पॉसिबल असं काहीच नाही. इम्पॉसिबल या शब्दात आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल मध्ये आय एम पॉसिबल म्हणजे सर्व काही शक्य आहे. तर 0 कंप्लेन फ्री लाईफ जगा. आणि तुम्ही सगळ्यांनी नेटाने करा. ह्या ज्या काही आज दिवसभरामध्ये नोट्स काढतील, उद्या सर्वांनी ह्या नोट्स रिव्हिजन करा. कारण रिपिटेशन मदर ऑफ लर्निंग, ॲक्शन इज फादर ऑफ लर्निंग. कृती करणं बाप आहे, पण तीच ते परत करणं आई आहे. म्हणून तुम्ही आम्ही रिपिटेशन करायला चालू करा, रिवायजन करा. जीवन तुमचं जे काय आहे तर सर्व काही बदलून जाईल. बॉडी कम्युनिकेशन स्टोरी मजबूत द्या. आणि तुम्ही आम्ही सुद्धा बघा, काही लोकांचं म्हणणं असतं की टीम सोडून गेली, कामगार सोडून गेले, बॉसनं असं केलं तसं केलं. ह्याच्यावर अजिबात विचार करू. दिस इज दॅट व्हॉट आय नीड. जे बी करते ते चांगल्यासाठी करते. खरं आमच्या जीवनामध्ये ते काही घटना घडल्यात, सोडून गेल्या, तुम्हाला सोडून जात असतील, अजिबात काळजी करू नका. त्यांचं भलं हो, कल्याण हो, परमेश्वराच्या प्रार्थना करा. सोडून गेले असले तर आहे त्यांना सांभाळून घ्या, भल्याचा विचार करा. आणि जे सोडून गेले त्यांना बी धन्यवाद द्या, त्यांनाही ब्लेसिंग द्या, त्यांचे कल्याण हो, त्यांना सुद्धा माफ करा. कारण का त्यांनी चुकले आणि तुम्ही चुकला तर त्यामध्ये काही फरक पडणार नाही. मनाला मित्र बनवा आणि जो बी करो कमाल का करो. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवा. म्हणून तुम्हाला एक ग्लासला सांगायचं की यशाचे रतन टाटांनी जे 8 मंत्र सांगितले ते सांगायचं की लोकांच्या ठिकाणा कृतीतून उत्तर द्या, स्वतःवरती विश्वास ठेवा, विनम्रता अंगी असू द्या, क्रिएटिव्ह बना, रिस्क घ्यायला चालू करा, लोकांचा विश्वास जिंका, इतरांना पुढे जाण्यास मदत करा. काहीतरी उत्तम बदल घडण्यास तुम्ही तयार आहात आणि ते तयार करून नवीन काहीतरी करायला प्रयत्न करा. तुम्ही सर्व हे जे काही शिकवलं ते आचरणात आणला तर सर्व काही भरपूर आहे, सर्व काही मबलूक आहे.
तुम्ही विचार करून श्रीमंत होऊ शकता. श्रीमंतीचा विचार करून याची जादू तुमच्या जीवनामध्ये घडू शकते, हा माझा तुम्हाला ठाम विश्वास आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं मला, सोच हमेशा ऐसी रखो, जो मुझे आता है उसे मैं कर लूंगा और जो मुझे नहीं आता उसे मैं सीख लूंगा. ही वृत्ती ठेवा, तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडल, हा माझा विश्वास व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.